कामगारांच्या नोंदणी संदर्भात 2021 मध्ये शासन निर्णय झालेला आहे आणि शासन निर्णयाच्या अनुषंगानं एकमेव बीड जिल्ह्यामध्ये तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या अंतर्गत नोंदणी झाली। सरासरी 1,70,000 त्या जिल्ह्यातील नोंदणी झालेली आहे आणि इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये अद्यापही ऊसतोड कामगारांची नोंदणी झालेली नाही। शासन स्तरावरती योजनेसंदर्भात आमच्या संघटनेच्या मागणीनुसार बरेचसे शासन निर्णय निघतात आणि शासन निर्णय निघालेले आहेत। योजनेची घोषणा झालेली आहे, तरी पण या ऊसतोड कामगारांची नोंदणी नसल्या कारणानं योजना द्यायच्या कुणाला हा प्रश्न मोठा आहे। त्या माध्यमातून आम्ही धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं होतं आणि या निवेदनाच्या अनुषंगानं आज बैठक आयोजित केली आणि आज माननीय जिल्हाधिकारी ओंबाशे साहेबांची तात्काळ दुसरीकडे बैठक असल्यामुळं तेथून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या कॅबिनमध्ये आज बैठक झाली। या बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेब माननीय अरवत साहेब हे देखील उपस्थित होते आणि ग्रामपंचायत विभागांचे शिवो गोडभरले साहेब देखील हजर होते। या ठिकाणी या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी व्हायचा आदेश व्हावं। तुमच्या स्तरावरून जर नोंदणीचा आदेश होत नसेल तर प्रायोगिक तत्वावर खाजगी एजन्सीला कुठल्याही एजन्सीला नोंदणीचं काम द्यावं या संदर्भाची शिफारस माननीय व्यवस्थापकीय संचालक मनीषजी सांगळे साहेब यांच्याकडे करावं आणि या महाराष्ट्रातील जे काही ऊसतोड कामगार आहेत ते अटॅकच्या माध्यमातून किंवा फाशी घेऊन जर आत्महत्या करतील त्या कुटुंबाला आर्थिक मदत सध्या तरी मिळत नाही। माझं मत असं आहे, जो अटॅक असेल किंवा फाशीचा असेल किंवा नैसर्गिक मृत्यूच्या माध्यमातून ऊसतोड कामगार मयत झालं तरी पण देखील तो त्यांचं कुटुंब करता गेल्याच्या नंतर त्यांचं कुटुंब वाऱ्यावर सोडल्यासारखं होतं, त्यांचं छत हरवल्यासारखं होतं। त्या कुटुंबाला देखील शासन स्तरावरती 5 लाखाची आर्थिक मदत द्यायलाच पाहिजे आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावरती अशी आम्ही वारंवार मागणी करतोय की ज्या प्रकारे आरोग्य विभागामध्ये जे काय 10 लाखाची आर्थिक घोषणा केलेली आहे त्याच तत्वावरती हा ऊसतोड कामगार अपघाती मयत झाल्याच्या नंतर देखील त्यांना 10 लाखाचीच मदत दिली पाहिजे। अशा प्रकारची मागणी आम्ही आज मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांसमोर मांडलेली आहे। आज मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी या धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे आणि त्यांच्या स्तरावर ग्रामसेवकांची बैठक बोलवण्यात आहे। त्या बैठकीला आम्हाला देखील बोलवण्याचं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि या ऊसतोड कामगारांच्या अनेक मागण्यासंदर्भात शासन निर्णय निघून देखील या नोंदणी नसल्या कारणानं त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन स्तरावरती जे काही ऊसतोड कामगारांच्या पाल्यानं जे काही वसतिगृह मिळालेले आहेत 41 तालुक्याच्या ठिकाणी 82 वसतिगृह मिळालेले आहेत। ती वसतिगृह महत्त्वाच्या ठिकाणी एक बीड आणि जालना जिल्हा जर सोडलं जिल्हा शहर ठिकाणी कुठल्याच ठिकाणी वसतिगृह मिळालेले नाहीत आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये लातूरसारख्या पुणे आणि मुंबई औरंगाबाद धाराशिव नांदेड अशा जिल्ह्याच्या ठिकाणी देखील वसतिगृह देणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून या ऊसतोड कामगारांना चांगल्या दर्जाचं शिक्षण घेता येईल। त्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी देखील चर्चा केलं आणि MD साहेब मनीष सांगळे साहेब नवीन त्या पदावरती रुजू झालेले आहेत, व्यवस्थापकीय संचालक साहेब त्यांना देखील या प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांच्यासमोर या अटॅक आणि फाशी घेऊन मयत असलेल्या कामगारांच्या वारसदारांना देखील आर्थिक मदतीची सुधारित परिपत्रक आपण काढू आणि त्यांना देखील मिळवून देऊ अशा प्रकारचे शब्द देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत। आणि दुसरी गोष्ट या पुढील चालू होणाऱ्या गाळप हंगामामध्ये या ऊसतोड कामगारांना पायातील घनबूट आणि राहण्यासाठी टेंट आणि ऊसतोडीच्या ठिकाणी पिण्याची शुद्ध पाण्याची देखील व्यवस्था माननीय मनीषजी सांगळे साहेब यांच्या स्तरावरती ते करणार आहेत आणि त्यांनी टेंट आणि पायातील घनबूट जे आहे त्या कंपनीला देखील त्या ठिकाणी त्यांनी पाचारण केलेलं होतं आणि टेंटची चौकशी त्यांच्या स्तरावरती होते आहे आणि एक चांगल्या प्रकारचे व्यवस्थापकीय संचालक या ऊसतोड कामगार महामंडळाला मिळाल्यामुळं या भविष्यामध्ये या ऊसतोड कामगारांचं भाग्य उजळणार आहे मी निश्चित सांगू शकतो आणि वारंवार आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत आणि एकमेव आमच्या संघटनेचा उद्देश आहे की या महाराष्ट्र राज्यातील जे ऊसतोड कामगार आहेत त्यांची तात्काळ नोंदणी करावीच लागेल आणि समजा शासन स्तरावरती यांची जर नोंदणी होत नसेल तर ज्या जिल्ह्यामध्ये या ऊसतोड कामगारांच्या हितासाठी जे काही संघटना कार्यरत आहेत त्या संघटनेकडे जर प्रायोगिक तत्वावर जर नोंदणीचं काम दिलं तर त्या संघटनेकडून उत्तम प्रकारे नोंदणीचं काम होऊ शकेल आणि नोंदणी झाल्याच्या नंतर सामाजिक न्याय विभागाकडे यांचं डाटा गोळा होईल
आणि जो काय कारखाना स्तरावरून जो काय 10 रुपयाचा सेश फंड येतो त्या सेश फंडाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना योजना मिळू शकतात, एवढीच आम्ही आजच्या बैठकीमध्ये विनंती केलेली आहे आणि महामंडळाकडे देखील हीच विनंती केलेली आहे। आणि हा ऊसतोड कामगार या शासन स्तरावरती दुर्लक्षित झालेला आहे, एवढं मला आवर्जून सांगायचं आहे। शासनाने या ऊसतोड कामगाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे। दुर्लक्ष केलं नसतं तर या ऊसतोड कामगारांची वेळेमध्ये नोंदणी झाली असती। एकमेव महत्त्वाचा मुद्दा आहे। माझी कळकळीची विनंती आहे व महामंडळाला देखील माझी विनंती आहे आणि शासनाला देखील माझी विनंती आहे की तात्काळ आणि लवकरात लवकर ऊसतोड कामगारांची नोंदणी व्हायला हवी, एवढंच मी सांगू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शासन स्तरावर महामंडळाकडे आणि सामाजिक न्याय विभागाकडे आता निवेदन देऊन आम्ही थकलेलो आहोत। आमच्या निवेदनाची संख्या हजारापेक्षा वरती गेलेली आहे आणि मी परवा MD साहेबांना जो काही निवेदन दिलेलं आहे, या महिन्याच्या 3 तारखेला आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलंय आणि तो निवेदन 418 पाणी अहवालाचं निवेदन होता, जेणेकरून आम्ही जो शासन स्तरावरती जी काही पाठपुरावा करतोय त्याच्या पूर्ण संचिका जोडून आम्ही निवेदन केलेलं आहे। आणि आमच्या संघटनेची एवढीच कळकळीची मागणी आहे, ज्या ठिकाणी वसतिगृह मिळालेले नाहीत अशा ठिकाणी वसतिगृह द्या। मुंबईसारख्या ठिकाणी, लातूरसारख्या ठिकाणी 250 मुलींचं आणि मुलांचं वसतिगृह द्या। धाराशिव, उमरगा, ज्या ठिकाणी नांदेड, कोणती जिल्हा स्तर असो, जिल्ह्याच्या ठिकाणी नाशिक असो, अहमदनगर असो, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॉपर वसतिगृह दिलं पाहिजे, जेणेकरून त्या जिल्ह्यातील मुलं त्या जिल्ह्याच्या स्तरावरती जाऊन शिक्षण घेऊ शकतात। आणि समजा शासन स्तरावर आणि महामंडळाच्या स्तरावर तात्काळ या नोंदणीचं जर नियोजन नाही झालं आणि या मृत्यू अटॅकच्या माध्यमातून आणि नैसर्गिक मृत्यू आणि फाशी घेऊन मरण पावलेल्या कामगारांच्या वारसांना जर 10 लाखाची आर्थिक मदतीची घोषणा जर नाही झाली तर आम्ही फार मोठ्या स्वरूपाचं नियोजन केलेलं आहे। तो नियोजन मी आताच बोलू शकत नाही, कारण का महामंडळ स्तरावरती चांगले अधिकारी महोदय आल्यामुळं त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। त्यांच्या स्तरावर देखील आमच्या मागणीची पूर्तता नाही झाली, नोंदणी नाही झाली आणि महत्त्वाच्या ठिकाणी वसतिगृह नाही जर मिळाले तर आमचं मोठं पाऊल आम्ही पुढील काळामध्ये उचलणार आहोत। एवढं धाराशिव जिल्ह्यामध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या वेळे 2021 मध्ये जो काही शासन निर्णय निघाला त्या शासन निर्णयामध्ये अशी तरतूद होती की ग्रामसेवकच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी व्हायला पाहिजे। आणि असं जर बघायला गेलं तर ऊसतोड कामगारांची नोंदणी सांगेवी तशी या जिल्ह्यामध्ये झाली नाही आणि मोजक्या ठिकाणी थोड्याफार स्वरूपामध्ये ग्रामसेवकांनी फॉर्म भरून ओळखपत्र दिलं, परंतु या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 80,000पेक्षाही ऊसतोड कामगार जास्त आहेत आणि या ऊसतोड कामगारांची ऑनलाईन जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत त्यांचा डाटा संकलित होत नाही। डाटा संकलित नाही झालं तर योजना घोषणा करून देखील योजनाचा फायदा कुणालाही होणार नाही, हे मी आवर्जून सांगू शकतो। या धाराशिव जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा शहराच्या ठिकाणी वसतिगृह, उमरगा आणि तुळजापूरच्या ठिकाणी मुलामुलींचं वसतिगृह व्हायला पाहिजे, ही माझी आग्रहाची मागणी आहे। आमच्या ज्या ऊसतोड कामगारांच्या मागण्या आहेत आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील आमच्या मागण्याला कोणी विधिमंडळामध्ये मांडलेलं नाही। एकमेव नीलमताई गोरे मॅडमचं जर सोडलं, ज्या वेळेस ऊसतोड कामगाराचा विषय माननीय धस साहेबांकडून ज्या विधिमंडळामध्ये जायचं त्यावेळेस नीलमताई गोरेंनी आमचा मुद्दा चांगल्या प्रकारे ऐकून घ्यायचं, त्यांनी सहकार्याची भूमिका देखील त्यांनी दर्शवलेली आहे। परंतु शासन स्तरावरती माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना या 5 वर्षामध्ये भेटण्यासाठी त्यांच्याकडे ज्या कालावधीपासून मुख्यमंत्री पद आलं त्या कालावधीमध्ये आम्ही बरेच वेळा त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न केलो, परंतु त्यांची आमची भेट झाली नाही। आणि विशेष सांगायचं म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांकडे सामाजिक न्याय मंडळ होतं आणि या सामाजिक न्याय विभागाकडेच हा ऊसतोड कामगाराचं महामंडळ आहे। माननीय शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं विधानसभा लागलेली आहे, विधानसभेमध्ये संघटनेची काय भूमिका असणार आहे? नाही, आमच्या संघटनेची मागणी मंत्रालयामध्ये किंवा विधिमंडळामध्ये कोणीच मांडलेली नाही। जे काय कोणी आमच्या संघटनेच्या मागण्या मान्य करतील त्यांच्यासाठी आम्ही मोठ्या प्रकारचं सहकार्य करू आणि जे कोणी सहकार्य आम्हाला करणार नाहीत किंवा ऊसतोड कामगारांच्या भवितव्यासाठी कोणी विचार करणार नाहीत त्यांच्या पाठीमागे आम्ही कधीच राहणार नाही, एवढं निश्चित आहे।